सलग 3 षटकारासाठी महावीर हॉस्पिटल ₹1100 किंवा हॅट्रिक विकेट घेतली तरी देखील महावीर हॉस्पिटल यांच्याकडनं ₹1100. पुढचा बॉल मारुती यांचा. बघा महावीर हॉस्पिटल जे डॉक्टर सचिन लोखंडे आहेत त्यांच्याकडून मात्र पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार एखादा खेळाडू ठोकेल त्याच्यासाठी ₹1100 पारितोषिक आहे. आणि एखादा गोलंदाज लगातार 3 विकेट घेईल त्याच्यासाठी मात्र ₹1100. डॉक्टर सचिन लोखंडे जे महावीर हॉस्पिटलचे सर्वे सर्व आहे त्यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. मारुती यांचा पुढचा बॉल अमोल साडी. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस मिस अडकला जातोय जाळ्यामध्ये. पहिली विकेट गॉन. पहिला धक्का बॅक स्पोर्ट्स गोगाव संघाला जावं लागेल माघारी. अमोल बॅक टू दी डगआउट. पहिली विकेट आली असत. म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट आहे की पहिल्याच ओव्हरमध्ये असा ब्रेक थ्रू मिळणं आशिष ही महत्वाची गोष्ट असते. आणि खरोखरच इथून जर तुमचा अशी जर घटना घडली त्या फायनल मॅच मध्ये तर इथून तुमचा कॉन्फिडन्स अगुणित होतो, दुगणित होतो आणि वाढला जातो. आणि आता मात्र मी म्हणेन कॉन्फिडन्स वाढलाय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय कारण एक चांगला फिरकीपटू आहे मारुती चोरगे. आणि आपण सातत्यानं पाहतो की या गोलंदाजाकडे भरपूर आश्रय आहेत. लेग कटर चांगला टाकतो, त्यानंतर हातभर चेंडू बोलवतो आणि तीच किमिया या मॅच मध्ये त्याने केलेली आहे. नक्कीच लेग कटर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जसा उल्लेख केलात सकाळच्या सत्रापासून खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. परंतु आता स्ट्राईकला मात्र रुपेश घोडके आलाय. तर अजून उघडता आलं नाहीये. पुढचा बॉल मारुती यांचा. इथे मात्र पहा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे कॅचची संधी होती. कॅच ड्रॉप होते आणि बॉल निघून चाललाय. अगदी 4 धावांसाठी चौकार आलाय. इथे कुठेतरी चूक केली षटरक्षकांनी. ही कॅच होती, ती कॅच कुठेतरी ड्रॉप होते. सचिश तुम्ही रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट खेळता तर या रबर बॉल क्रिकेटमध्ये वेगळं काय आहे? कारण टेनिस बॉल क्रिकेट सारखा हा खेळ नाहीये, हा क्रिकेट नाहीये. तर एखादा झेल उडतं, पाणी पडत असताना त्यावेळेस तुम्ही एक टप्प्याने जर थांबला तर मात्र तुम्हाला नुकसान जाणवू शकतो. जर झेल उडाला आकाशामध्ये तर जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा की चेंडूपर्यंत जा आणि तो झेल घेण्याचा प्रयत्न करा. इथे नुकसान झालं मी म्हणेन. पुन्हा एकदा बिग हिट अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी मानवंदना देणारा आमच्या व्यासपीठाला हा षटकार रुपेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. येस, चांगलं टायमिंग केलं आणि हा बॉल ज्या 2 बॉलच्या तुलनेनं मागच्या जर पाहिला तर अगदी पुढे टाकला होता. जो शॉर्ट ऑफ लाईनचा जो स्पॉट आहे 6 मीटर किंवा 4 मीटर तर त्याच्यापेक्षा पुढे म्हणजे हाफ बॉल आहे. ओव्हर पिच होता आणि त्याला मात्र चांगला उत्तर दिलं रुपेश भावकीनं. हो, हो. हा बॉल चांगला हेच टाकायचा आहे आशिष. कारण तुम्ही लेग कटर करता तर समोर दिला तर तुम्हाला विथ द स्पिन खेळण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. आणि जर थोडासा बाहेर टाकला तर मात्र तो कन्फ्यूज होऊ शकतो आणि तसंच घडलंय इथे या बॉलवरती मारुती चोरगेच्या. अगदी या शरीरापासून थोडासा दूर थांबला होता. स्थितीमध्ये होत करण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा बॉल पुष्टाच्या स्वरूपात आणखीन एक धाव. आणि ह्या धावा कुठेतरी थांबवणं महत्वाचं आहे. हो, एक्स्ट्रा रोखाव्या लागतील कारण 2 ओव्हरची तुम्ही फायनल केलत आणि 2 ओव्हर म्हणजे लिमिटेशन ओव्हर आहेत आणि या अशा ओव्हरमध्ये अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळता तर ह्या एक्स्ट्रा आहेत त्या कुठेतरी रोखाव्या लागतील तुम्हाला या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. हो, पुन्हा फिरवलाय फिरकीपटू. सध्या चर्चेमध्ये आहेत हे फिरकीपटू. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 धावा, 1 विकेटचं नुकसान झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये अशी जर बघायचं झालं तर मारुती चोरगेनं 11 धावा जरी गेली आपल्याला जास्त वाटल्या तरी 1 विकेट त्याने महत्वाची घेतले. म्हणजेच ही जमेची बाजू आहे रणवीर स्पोर्ट शेलकेवाडी या टीमसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा स्कोर कार्ड वरती. आता नवीन गोलंदाज सुनील चालके.
ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर द विकेटने राकेशसाठी पहिलाच बॉल चांगला टायमिंग प्रॉपर हिट आणि बॉलला पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे राकेश हा बॉल सोडणार नाहीये याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू आशिष. अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला, ओळखलं आणि पारखलं आणि त्यानंतर मात्र हा षटकार लगावला. आणि त्या षटकाराची गरज होती आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती लागतात. पहिला बॉल अजूनही 5 बॉल शिल्लक. पुढचा बॉल सुनील यांचा राखेसाठी. पुन्हा एकदा बिग हिट स्लॉट मध्ये होता. आता मात्र पाठवून दिलाय पार्किंग स्लॉट मध्ये. षटकार आलाय. दोन षटकार आले. अशी जर पाहिलं तर हा बॉल आता मला तर वाटते डीमार्ट मध्ये पडला असेल कारण डीमार्टला जाऊन हा बॉल आणावा लागेल एवढा मोठा षटकार इथे मारला राकेश भावकेनं. बॅक टू बॅक दुसरा संधी आहे. डॉक्टर सचिन लोखंडे यानं पारितोषिक डिक्लेअर केलंय की लगातार 3 षटकार जर एखाद्या खेळाडूने मारले तर 1100 रुपयाचं पारितोषिक आणि संधी आहे. संधीचं सोनं करेल का इथे राकेश भावके आशिष हे बघायचं आहे. नक्कीच संधी आहे. फुल टॉस संधी आहे. विकेट मिळू शकते. विकेट मिळू शकते आणि इथे मात्र झेल बाद ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. तो गडी माघारी जात असताना राकेश भावके बॅक टू द डगआउट. येस इथे काय केलं सुनील चालकेनं तर सुनील चालकेची करामिती मी पाहिली. त्यानं फुलटॉस दिला परंतु गती कमी काढली होती. गती कमी केली होती आणि गती कमी काढल्याने मी म्हणेन हा राकेश भावकेचा फटका चुकला. फटका फसलाय कारण टायमिंग त्याला मिळालं नाहीये आणि बॉल हवेत गेला. इलेव्हेशन जास्त झालं. उंची जास्त झालेली लांबी कमी झाली तिथे संदीप चालकेनं एक अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती 23 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा. 23 म्हणजे 3 बॉल पैकी एक जरी मोठा फटका आला तर मात्र या सत्रामध्ये यावेळी हे टार्गेट चांगलं असेल. इथे आणखीन एक चांगला बॉल गती कमी काढली. पुन्हा एकदा भेट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 23. 23 ला 2 विकेटचं नुकसान. फुलटॉस हा मात्र आता बघूया. इलिव्हेशन प्राप्त झालंय का? हो झालंय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. नवीन फलंदाज आलाय त्याने केलाय विशाल करामत. षटकार ठोकत टीमची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. आता मात्र टार्गेट चांगलं सेट होतोय या फायनलच्या मॅच मध्ये. श्री भैरवनाथ चषक 2024 ला हा ग्रँड फिनाले तुम्ही अनुभवताय. अंतिम सामना तुम्ही अनुभवताय. हो हा बॉल चांगला आहे. डॉट बॉल म्हणजे 29 धावा झाल्या. 30 धावांचं लक्ष आहे या फायनलच्या मॅच मध्ये. रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाड या टीमच्या समोर 13 टू विन. अगदी 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा. 30 धावा 12 चेंडू. कशा पद्धतीने मात्र समीकरण कम्प्लीट केलं जाईल. आणि आज जर पाहिलं गेलं तर सर दोन्ही टीमच्या जर्सी नवीन आहेत. दोन्ही टीम नवीन जर्सी मध्ये पाहायला मिळतोय. एका टी शर्ट वरती मॅक्सपोर्ट गोगावची टीम आहे. त्या टी शर्ट वरती लिहिलंय श्रेयस मोहनराव नायकवडी. दुसऱ्या टी शर्ट वरती पाहायला मिळते डॉक्टर यश मोहनराव नायकवडी. अगदी हे 2 मामांच्याच नावाच्या टी शर्टच्या टीम आहेत आणि दोन्ही टीम अगदी आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. येस एक मामांचा मुलगा उद्योगपती आहे तर एक मामांचा मुलगा डॉक्टर आहे. आणि दोन्ही जे कराड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे जे संस्थापक आहेत मोहनराव नायकवडी यांचे हे 2 सुपुत्र आहेत. आणि दोन्ही टी शर्ट वरती एक चांगली बाब तुम्ही छेडलेली आहे. पावसाळी रबर बॉल हंगाम सुरू झाला आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या नवीन जर्सी घातलेल्या आहेत. रणबीर स्पोर्ट शेलकेवाडी या टीमची एक नवीन जर्सी तुम्ही पाहताय. अगदी स्काय ब्लू कलरची. तर एका बाजूला तुम्ही पाहताय पिंक कलर अगदी बेबी पिंक कलर तुम्ही पाहताय. आणि फायनल दोन्ही संघ अगदी निकटवर्ती आहेत. अगदी नेबर संघ आहेत. एकमेकांचे दोस्त संघ जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आशिष. कारण दोन्ही मामांच्या टीम आहेत.
आणि फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. 30 धाबांचं लक्ष्य आहे. काय पाहताय सचिन, आशिष या मॅच कडे कसं पाहताय तुम्ही? कारण 30 धाबा आहेत आणि या 30 धाबामध्ये मी तरी म्हणेन या पहिल्या जोडीला टार्गेट करतील मॅक्सफोर्ड घोगाव. व नक्कीच टार्गेट खूप चांगल्या पद्धतीने सेट केलंय. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल हे टार्गेट. मेगा फायनलची लढत, खूप चांगलं आयोजन दिवसभरापासून साळगाव टीमचं मात्र पाहायला मिळतंय. आणि सचिन गोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खूप चांगलं टार्गेट सेट केलंय. आणि 12 चेंडू 30 ची गरज आहे. एक मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. कारण दोन्ही अगदी मामांच्याच टीम आहेत. येस, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. ही मैत्रीपूर्ण लढत आहे असंच मी म्हणेन. कारण अगदी दोन्ही संघ मामांच्या जागेत 30 धाबांचं लक्ष आणि या मॅच मध्ये काय करेल मॅक्समोड घोगाव, माझा तरी अनुभव आहे. रुपेश भावके एक मास्टर माइंड कॅप्टन आहे. जरी त्याला आपण कॅप्टन कूल आपण म्हटलं, शांत स्वभावाचा असला तरी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालतं. मास्टर माइंड आहे आणि मी तरी म्हणेन त्याच्या डोक्यामध्ये एकच चालत असेल की सुनील आपल्याला कधी लवकर मिळेल. सुनील लवकर भेटला तर मॅच मध्ये आपली पकड, अगदी मगरीची जी पकड असते दगडावरती, तशी पकड आपल्या संघाला निर्माण होईल. पहिलं षटक रुपेश भावके यांचं सुनील साडी. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांन याचाच मी उल्लेख केला होता. सुनील सोस्त्यात कधी मिळेल हे रुपेश भावकेच्या डोक्यामध्ये चालतं आणि या बॉलच्या अगोदर मी उल्लेख केला होता आशिष आणि ती विकेट त्यानं काढलेली आहे. आता मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. सुनील चालके गोल्डन डकचा शिकार शून्यावरती परतले. आता टेन्शन वाढलंय रणवीर स्पोर्ट्स शेलकेवड या टीमचं. नक्कीच टेन्शन वाढलंय. कारण पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळवले. आणि अगदी अनुभव सांगून जातो गोलंदाजीतून. कारण मागील हंगाम खूप चांगल्या पद्धतीने गाजवला होता टेनिसचा रुपेश भावके यांनी. रबर बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने गाजवत असताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. अगदी शैली आहे, अनुभव आहे आणि अनुभवच काहीतरी सांगून जातोय. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळवली. येस, मी तरी म्हणेन थोडीशी घाई केली सुनील चालकेनं. कारण पहिला बॉल चेक करायला पाहिजे होता. आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो आणि आपल्या घरामध्ये बत्ती गुल असते त्यावेळेस मात्र आपण टेस्टरनं आपल्या घरामध्ये करंट आहे की नाही हे चेक करतो. इथं सुनीलनं पहिला बॉल चेक करायला पाहिजे होता. माझा तरी अनुभव आहे. कारण गती जास्त होती आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे लिडिंग एज घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल दिलाय. आणि इथे मात्र खूप चांगला फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. एका धावेने मात्र खातं उघडते. 2 बॉलचा खेळ झालाय आणि एक धाव. लॉस ऑफ दी 1 विकेट. अजूनही 4 बॉल शिल्लक आणि अजूनही गरज आहे 10 चेंडू 29 धावांची. 10 बॉल 29. समीकरण थोडंसं सोपं आहे आणि थोडंसं अवघड देखील आहे. हो, अगदी बरोबर आहे. समीकरण सोपं असलं तरी तुम्हाला विकेट साबूत ठेवावे लागतील. या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या नाहीये तरी सेकंड ओव्हरमध्ये थोडीशी ती कमजोरी आहे मॅक्सफोर्ड घोगावची आणि त्या ओव्हरमध्ये आपल्याला काउंटर अटॅक करता येईल. परंतु यासाठी आपल्याला विकेट शाबीत ठेवाव्या लागतील. नक्कीच कारण पेपर आज आहे. काल काय अभ्यास केलाय ते महत्वाचं नाही. पेपर आज आहे त्यामुळे आज परीक्षेमध्ये कशा पद्धतीने मात्र कामगिरी करून दाखवायचंय हे मात्र पाहावं लागेल. येणारे बॉल 9 आणि करायचे आहेत 28 धावा. पेपर पाहून तुम्ही कसं रिॲक्ट होता हे बघायचं आहे आता. त्यावेळेस पहा आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेट अगदी जमिनीला समांतर मारलेला फटका. इथे फंबल झाली राकेश कडून. तिथे 2 धावा चोरल्या मी म्हणेन आणि 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती आतापर्यंत 4 धावा. 30 धावांचं लक्ष. अजूनही 26 धावा दूर आहे विजयापासून रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी. चांगली गोलंदाजी. 8 बॉल शिल्लक आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार रुपेश भावके. त्यावेळेस फटका चांगला ऑन दी अप आणि हा बॉल चाललाय लॉंग ऑफ क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. आता समीकरण 7 बॉल 20 धावांची गरज. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे.
मॅच अजूनही ऑन आहे सर. 7 चेंडू 20 ची गरज आहे. हो, अगदी मॅच ऑन झाली. या फटक्यामध्ये आता चैतन्य निर्माण झालेलं आहे रणबीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या संघामध्ये. कारण आता शिल्लक आहेत बॉल 7 आणि 7 बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 20 धावा. या बॉलवरती हा या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि प्रेशर दबाव वाढेल. मी म्हणेन मॅक्सफोर्ड घोगाप या टीमवरती. तिथे फटका चांगला आहे मिड विकेटला डीप मध्ये राकेश भावके एक टप्प्याने बॉल उचलतो फेकी करणार. फक्त एकच धाव मिळेल. इथे ओव्हर थ्रो झाली विकेट किपर कडून चूक झाली. या चुका थांबाव्या लागतील. आणखीन एक रन आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या टोटल 12 या आकड्यावरती. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 18 धावा. व्हॉट अ मॅच. अगदी 6 चेंडू 18 धावांची गरज. महत्वाचं षटक जबाबदारीचं षटक मात्र जरूर पाहायला मिळतंय. आणि शेवटचं षटक मात्र नक्कीच किरणकडे दिलं जाईल. केडीकडे दिलं जाईल शेवटचं षटक. आणि मारुतीवरती सगळ्यांच्या नजरा असतील कारण 6 चेंडू आणि करायचे आहेत 18 धावा. 6 बॉल 18 ची गरज आहे. किरण आलाय. येस आणि आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये ज्या ज्या लोकांना या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याच्यापैकी तुम्ही पाहतो की मालिकावीर या स्पर्धेमध्ये जो टेबल फॅन ठेवण्यात आलेला आहे तो आमचे रियांशी दादासो माटेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे पहा पहिलाच बॉल ओव्हर पिच अगदी खोदावा लागला खांडून काढावा लागला. बिग आउट केला बॉल. मारुती चोरगेने फक्त सिंगल मिळले. आता 5 बॉल आणि करायचे अखेर 17 धावा. त्यानंतर तुम्ही पाहता उत्कृष्ट फलंदाजासाठी एक रेनी सीझनची जी बॅट ठेवण्यात आलेली आहे ती आम्हाला पुरस्कृत केलेली आहे माननीय सोनिया जाधव यांना. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे स्टडचे शूट ठेवण्यात आलेले आहे ते सोनिया जाधव जे गरुडा मेंबर्स त्यांचे सर्वे सर्व आहेत त्यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. तिथे दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा. व्हाईट प्लस 2 3 धावा येतील. आणि त्याच दरम्यान आपण पाहतो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज चषक पुरस्कृत केलेले आहे ते माननीय सौभाग्यवती सुमैया कलदारी जे उपशहरप्रमुख शिवसेनेचे आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज पुरस्कृत केलेल्या आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 5 बॉल 14 धावा. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दर्शन जाधव जे स्मार्ट वॉच ठेवण्यात आलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर पंच सौजन्य जे स्पॉन्सर केलेले आहेत श्री भरुना स्पोर्ट्स शाळगाव या टीमने ते स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचा आभार. इथे खोलबट टप्प्याचा बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. आता सामना थोडासा कठीण होत चाललाय रणवीर स्पोर्ट्स एलकेबडी या टीमसाठी. त्यानंतर सामनावीर त्यानंतर ज्यांचं नुकतंच आगमन होतं या व्यासपीठावरती डॉक्टर पल्लवी राणे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. डेंटल अँड कॉस्मेटिक स्पेशलिस्ट त्यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एकच रन. आता 3 बॉल 13 धाबांची आवश्यकता. या बॉलवरती मोठा फटका पाहिजे तरच रणवीर स्पोर्ट्स शेलकेवाडी या टीमचं कमबॅक होईल. 3 बॉल 13 कोणाचे वाचतील 13 3-13 हे वाचतील कोणाचे हे बघायचे आहे आपल्याला या फायनल मॅच मध्ये. किरण शिंदे केडीनं काय गोलंदाजी केली अगदी धारदार गोलंदाजी. कुठल्याही फलंदाजाला समोर बॉल दिला नाहीये. मोठा फटका खेळू दिला नाहीये आणि याच्यासाठी जाणला जातो हा केडी किरण शिंदे. हो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु बॉल हवेत. झेल पर्यंत गेले होते 2 क्षेत्ररक्षक फक्त 2च धावा. आता 2 बॉल 11 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. त्यानंतर चेंडू जे स्पॉन्सर केलेले आहेत या स्पर्धेमध्ये देसाई मेन्स कलेक्शन अक्षय बाजीराव देसाई युवा उद्योजक यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 2 बॉल 11 धावांची आवश्यकता.
त्यावेळेस फटका चांगला पण तो झेल होण्याची शक्यता आणि ती झेल टिपलाय फलंदाज बाद म्हणजे आता 1 बॉल 11 ज्या आशा होत्या जिंकण्याच्या त्या आशा आता जशा हवेमध्ये विरल होत चाललेल्या आहेत रणवीर स्पोर्ट शेल केवाडी टीमच्या. आशिष काय म्हणशील कुठे चुका झाल्या कुठे आपलं चुकलं या मॅच मध्ये. नक्कीच जेथे मात्र पहा जी पहिली विकेट महत्वाची होती ती विकेट तुम्ही मगाशी म्हटलं ज्याप्रमाणे सुनीलची विकेट ती विकेट गेली आणि त्यानंतर मात्र थोडस कलाटणी मिळाली या सामन्याला. आणि आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जी ओव्हर दुसरं षटक सुनीलने हाताळलं त्या धावा कुठेतरी थांबवल्या असत्या तर समीकरण थोडंसं कुठेतरी बदललं असतं. येस अगदी बरोबर आहे. सुनीलच्या षटकामध्ये धावा आल्या. इथे चूक झाली त्यानंतर मात्र सुनील चालकेनं सलामीला येत असताना माझ्या तरी मते बॉल चेक करायला पाहिजे होता. पहिला बॉल अगदी सिंगल जर स्ट्राईक रोटेट झाली तिथे कॉन्फिडन्स वाढतो. तिथे चूक झाली आणि चुका. आता 1 बॉल 11 आणि हा सामना इथे 10 रन जिंकलेला आहे. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या स्पर्धेतला रबर बॉल क्रीडा स्पर्धेतला चॅम्पियन संघ ठरलेला आहे. श्री भैरवनाथ चषकावरती या संघानं नाव कोरलेलं आहे. मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमचं मी वेल प्लेड अभिनंदन करतोय आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन रणवीर स्पोर्ट्स शेलकीवाडी टीमचं सुद्धा अभिनंदन करतोय. चांगला तुम्ही संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. चांगल्या चांगल्या संघाला मात्र पराभूत केलं परंतु फायनल मध्ये भरपूर तुमच्या चुका झाल्या आणि चुकाच्या कारणानं हा सामना